केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या महत्वाची बैठक. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन. मतभेदांमुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण अशक्य असल्याची चर्चा. नेतृत्व कुणाकडे यावरून विलिनीकरणाचं घोडं अडल्याची सूत्रांची माहिती. रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा दिलासा नाहीच. तपास पूर्ण न झाल्यानं जामीन नाकारला. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याची कोर्टाची माहिती. पुढील सुनावणी 6 ऑगस्टला. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू. 3घांना वाचवण्यात बचाव पथकाला यश. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती. युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू. भिवंडी दुर्घटनेची सखोल चौकशी करा. दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे स्थानिक प्रशासनाला आदेश. भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 ते 5 लाखांची मदत जाहीर. भिवंडीतील धोकादायक इमारतींचं ऑडिट करणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरून हायकोर्टानं एफडीएच्या अधिकाऱ्यांना झापलं. अधिकाऱ्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं म्हणत सुनावलं. खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग. पुण्यातील एकता नगर भागामध्ये पाणी रोखण्यासाठी बांधलेला मातीचा बांध फुटला. परिसरात पाणी शिरल्यानं नागरिकांचा संताप. आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत. घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान.